विषय आहे जो आपला आता इराण-इस्रायल युद्धाच्या अनुषंगाने ऑलरेडी शासनाकडून आम्हाला वेगवेगळ्या मार्गदर्शन सूचना येत आहेत। आपला जो जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष आहे तो ऑलरेडी आम्ही ॲक्टिवेट केलेला आहे। यामध्ये आज 4 मार्च 2026 आहे दुपारी 3 वाजेपर्यंत आमच्याकडे जवळपास आपल्या जिल्ह्यातले जे नागरिक आहेत की जे तिथे अडकलेले आहेत वेगळ्या पद्धतीने, तर अशा 125 नोंदी आम्हाला प्राप्त आहेत। त्यातले 15 व्यक्ती असे आहेत की त्यांना तातडीने भारतात यायचं आहे वेगवेगळ्या कारणांनुसार। तर तशी आम्ही शासनाने आम्हाला 2 कॅटेगरीज दिलेल्या आहेत की ज्यांना तातडीने परत यायचं आहे, तर तशा लोकांच्यामध्ये आम्ही त्यांची माहिती आम्ही राज्य शासनाला दिलेली आहे आणि राज्य शासन त्याच्यानुसार पुढील कारवाई करेल। त्याच पद्धतीने काही लोक तिथे ऑलरेडी स्थायिक आहेत किंवा बिझनेस टूर्स किंवा जास्त दिवसाच्या विजाजवरती असतील, तर अशा पद्धतीचे तिथे स्थायी किंवा अस्थायी जे नागरिक आहेत आपल्या जिल्ह्यातले त्या जवळपास 110 नागरिकांची आमच्यापर्यंत नोंद झालेली आहे। याच्यामध्ये आम्ही तालुका स्तरावर तहसीलदार हे आमचे आपत्तीचे मेन नोडल असतात, तर त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडूनच माहिती गोळा करत आहोत आणि विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आम्ही ती माहिती गोळा करत आहोत। अजूनही आमच्याकडे माहिती येत राहील, ही आतापर्यंतची माहिती आहे। जर आणखीही काही माहिती द्यायची राहिली असेल किंवा आणखीही नागरिकांना आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मी आवाहन करते की त्यांनी तशा पद्धतीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवावी, हे मी माझं आवाहन करते। याच अनुषंगाने आता रत्नागिरीमधला सकाळचा रेफरन्स होता की रत्नागिरीमध्ये असं झालं की इंधन पुरवठ्याच्या बाबतीत काही अफवा पसरल्या। तसं आपल्याला माहिती आहे की गल्फ कंट्रीज हे आपल्यासाठी ऑइलचं रिसोर्स आहे, त्यामुळं तिथे जर काहीही अशी काही भूराजकीय परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळेस पहिला इम्पॅक्ट हा ऑइलवरती होतो। त्यामुळं त्या भीतीने असेल किंवा वेगळ्या स्थानिक कारणांमुळे असेल रत्नागिरीमध्ये सकाळी अफवांमुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला। त्या अनुषंगाने आम्ही देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला। आपल्याकडे BPCL, HPCL, IOCL या तिन्ही कंपन्यांच्या सप्लाय आपल्याकडे होतात पेट्रोल पंप्सना आणि इतर सर्व्हिसेस त्यांच्या आहेत, तर आम्ही तिन्ही कंपन्यांच्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांच्या कोऑर्डिनेटरशी बोललेलो आहे आणि त्यांच्याकडून स्टॉक टेकिंग आम्ही घेतलेलं आहे आणि त्या तिघांनीही तसा दिलासा दिलेला आहे की पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, कोणत्याही प्रकारची टंचाई नाही। फक्त जनतेनं कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि त्याच्यावर कुठल्या अफवा असतील तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये, कुठल्याही प्रकारे सप्लाय डिस्टर्ब होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि तसेच स्थानिक नागरिकांना या युद्धाचा फटका बसू नये कुठल्याही अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष पद्धतीने, यासाठी आम्ही राज्य प्रशासनाशी आणि केंद्र शासनाशी देखील समन्वय ठेवून आहोत। असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।